तर हा माझा वालपापडीचा वेल आहे. हा वालपापडीचा वेल इथे मांडव करून चढवतानाचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला होता. आणि आता बघा एक साधारण 1-1.5 महिन्यामध्ये याला मस्त अशा शेंगा पण लागल्या आहेत. इथे दिसू शकते, इथे आहे, इथे वरती पण लागल्या आहेत, इथे आहे. तर आता याची मी कापणी करणार आहे. काही अजून छोटे आहेत. या वेलाची मी रोपं आणली होती, बियांपासून उगवलं नव्हतं. आणि काही ठिकाणी या शेंगांना घेवडाही म्हणतात. तुमच्याकडे या शेंगांना काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा मला. तर या वालपापडीच्या वेलाला मी शेणखत, स्टेरामील, गांडूळ खत असं घातलं होतं. आणि ह्याच्या फुलांना पण खूप सुंदर सुवास असतो याच्या फुलांना. याला खत मी दर 10 दिवसांनी घालत होते आणि नीम ऑइलचा फवारा हा मी दर 1-4-5 दिवसांनी करत होते. कारण या वेलाला सतत मिलीबग्सचा किंवा व्हाईट फ्लाईजचा खूप अटॅक होत असतो, त्यामुळे त्याच्यापासून ह्याला जपायला लागतं. आणि बाकी काय, ऊन तर 6 ते 8 तासाचं लागतं वेलवर्गीय भाज्यांना. आणि आत्ता पावसाळा असल्यामुळे ते एकदम पोषक वातावरण होतं या वेलीसाठी. तर हे बघा अशा मिळाल्या आहेत आणि अजून इथे लागल्या आहेत, मोठ्या झाल्या की त्या पण मी काढेन. तर हे असं वालपापडीचं मस्त थोडंफार हार्वेस्टिंग आज मी केलेलं आहे. आणि टोमॅटो मी मागच्याही दाखवली होती तुम्हाला. टोमॅटो बघा कसले मस्त आलेत, अजून पण इथे वरती लागले. तर मला हा थोडासा फरक असा जाणवला की मोठ्या ग्रो बॅगमध्ये ना जास्त छान प्रमाणात आपल्याला त्याचं जे फ्रुटिंग आहे ते जास्त प्रमाणात झालेलं मला आढळलं. तसंच त्याचे साईज पण सर्व भाज्यांचे जास्त मोठे झालेले आढळले. तर मोठी ग्रो बॅग ही नेहमीच चांगली छोट्या कुंड्यांपेक्षा.